नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊबीजचं व्लॉग तुम्ही बघितलेच असाल. व्लॉग थोडा उशिरा येत आहेत कारण की 4-5 दिवस माझे जे गॅप झाले होते त्याच्यामुळे. कारण की गावाला गेल्यानंतर आहे ना सगळ्यांसोबत रमून गेले होते, म्हणजे इच्छाही होत नव्हती असं व्लॉग वगैरे बनवण्याचं. बनवून ठेवले होते पण ते नंतर मी यूट्यूबवर अपलोड करत आहे. तर आजचा व्हिडिओ तसा स्पेशल आहे. काय आहे तुम्हाला समोर दिसेलच. जो भाऊबीजचा व्लॉग म्हणजे भाऊबीज वगैरे सेलिब्रेशन झालं होतं त्याच्यानंतर आहे ना मी गावाला गेले होते, दुसऱ्या म्हणजे चंद्रपूरला गेले होते. तिथे आहे ना माझे जे अहो आहे ना त्यांचे काका म्हणजे माझे काका सासरे त्यांनी राहतात. त्यांचा मुलगा, त्यांची सून आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई पण तिथेच असतात. तर त्यांच्यासोबत आहे ना भाऊबीज सेलिब्रेशन करायची होती. म्हणजे जे माझे दीर आहेत त्यांच्या मुलांना अदूला ओवाळायचं होतं आणि माझी काकांची म्हणजे काका सासरे त्यांची जी मुलगी आहे ती ह्यांना ओवाळणार होती. तर जायचं होतं आम्हाला. तर आम्ही तिथे गेलेलो. तिथे गेल्यानंतर क्लिप्स वगैरे काहीच घेतले नाही कारण की तिथे आम्ही खूप सायंकाळी गेलो होतो आणि सायंकाळी सगळं सेलिब्रेशन वगैरे झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी ना मला कुठेतरी माझ्या एका स्पेशल व्यक्तीला भेटायला जायचं होतं. जवळपास 1 वर्ष झाले होते आम्ही भेटलो नव्हतो, आम्ही बोललो नव्हतो. तर ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ना ते तुम्हाला समोर दिसेलच. तर चला मी तुम्हाला दाखवते त्या स्पेशल व्यक्तीला. तुम्ही बघा आणि मी बोलते तुमच्याशी. तर मंडळी चंद्रपूरला गेल्यानंतर त्या दिवशी चंद्रपूरला गेल्यानंतर त्या दिवशी आमची भाऊबीज सेलिब्रेशन झाली. आणि दुसऱ्या दिवशी मी खरं सांगू मी गेले माझ्या भेटायला माझ्या खास मैत्रिणीला. माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिला भेटायला गेले होते. ती चंद्रपूरच्या तिकडेच राहते, म्हणजे थोडं आउटसाईडला पडते, तिकडे राहते. तर तिला भेटायला गेले होते. जास्त टाईम नव्हतं माझ्याकडे कारण की त्याच दिवशी मला परत पण यवतमाळला जायचं होतं म्हणून. तर मी म्हटलं एवढ्या जवळ आलं तर आपण जाऊन येऊयात कारण की खूपदा मी चंद्रपूर क्रॉस करून जाते पण मला तिच्याशी भेटणंच होत नाही. तर म्हटलं आज कोणत्याही हालतीत जाऊया भेटायला कारण की जवळपास आम्ही 1 वर्ष झालं आम्ही भेटलोच नाहीत कारण की तसं योगच जोडून नाही आला. तर म्हटलं आज जाऊन भेटून येऊयात काही असो. तर तिकडे गेलो आणि तिथेही जास्त शूट वगैरे केला नाही कारण की बोलण्यातच वेळ गेलं. काय शूट करणार हो ना. खूप दिवसांनी भेटल्यानंतर बोलणं वगैरे चालू होतं. अहो पण होते, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर नव्हते, त्यांनी ड्युटीवर गेले होते. तर इकडे मी व्लॉग वगैरे शूट करत आहे. आमचं आहे ना ती स्वयंपाक वगैरे करून ठेवली होती आमच्यासाठी छान. तिला वेळेवरच सांगितलं, तिचं खूप काही करायचं प्लॅन होतं पण तिला म्हटलं काही जास्त लोड घ्यायचं नाही. मग ती आहे ना पनीर पुलाव आणि मठ्ठा वगैरे करून ठेवली आमच्यासाठी छान मस्त. असा बेत बनवला होता, आम्ही खाल्लोत. आणि इकडे आहे ना ती मला म्हणे की तुला लिंबू वगैरे पाहिजे असेल तर मला तोडून देत होती. मी म्हटलं हो लिंबू तर पाहिजे मला. तर ती मला लिंबू वगैरे तोडून देत होते. आणि हे बघा इकडे आमचे कार्टून. आणि ही माझी मैत्रीण आहे ना ती बघा ही आहे ना तिची मुलगी आहे आणि ही अद्दू तुम्हाला तर माहीतच असेल. तर असं सगळं आमचं बोलणं वगैरे चालू होतं. खूप छान वाटत होतं पुष्कळ दिवसांनी भेटल्यानंतर. तर तुम्ही बघा आमचं हे काय इकडे चालू होतं ते. ए तर दुजन ये जगा आय फोटो चल बोल तू आय ये इकडे बाळा. मम्मा ए मम्मा गेसे रे तो फिर कट्टी 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 आमारे दे आपा दे. तुला जे विचार करायचं ते विचार करत बस आता. ए इकडे ये मावशीला पा दे. तुम्ही असो आखन आम्ही पण आम्ही आयसी ना पप्पानी असतो पप्पानी আসবা তাইলে আসো হ্যাঁ মাম্মা রে নিয়ে যাব. হ্যাপি বার্থডে. আমরা বার্থডেতে আসি নাই. আমরাও তো আসি নাই. আমরা বার্থডে দিই নেক্সট ইয়ার আসবা বার্থডেতে. সের আগে একটু ঘুরে বেড়ে যাও ঠিক আছে? হ্যাঁ ঠিক আছে. বাই বাই पादे पादे ना को फ्लाइंग दिच्छे. हां ठीक আছে শোনো. হ্যাঁ বাই বাই.
तर मंडळी थोडा वेळच होता माझ्याकडे तिच्यासोबत बोलायला, तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला, पण असं तेवढंच खूप झालं माझ्यासाठी, कारण की न भेटण्यापेक्षा तेवढंच बरं हो ना. तसं तर कॉल वगैरे अधेमध्ये चालू असते. खरं सांगू का, जेव्हा म्हणजे तिला मुलगी आणि मला अधू व्हायच्या आधी आम्ही कॉलवर अक्षरशः 2 तास 3 तास बोलायचो. तुम्ही विचार करू शकता आम्ही एवढे बोलत होतो कॉलवर. पण आता मुलं झाले, खूप फरक पडतं. आता जास्त बोलणंही होत नाही आणि कॉल वगैरे तसं असते चालू, पण जास्त नसते पहिल्यासारखं, कारण की मुली वगैरे झाल्यानंतर खूप फरकच पडते त्याच्यामुळे. तर त्यांना वगैरे सांभाळण्यातच दिवस जातो, जसं मला जातो तसं तिलाही जातो. आणि तुम्हाला सांगू का आमच्यात काय आहे स्पेशल, ती आणि मी आहे ना एकाच मंथमध्ये प्रेग्नेंट राहिलोत आणि आमचं आहे ना एकाच मंथमध्ये डिलिव्हरी झाली. हे सगळं म्हणजे काय म्हणतात, को इन्सिडेंट घडलं हो ना तिच्यासोबत आणि माझ्यासोबत. फक्त फरक एवढाच आहे की तिच्या मुलीमध्ये आणि माझ्या मुलीमध्ये फक्त 5 दिवसाचा फरक आहे. ती झाली त्याच्यानंतर 5व्या दिवशी अद्दू झाली होती. तर असं सगळं झालं. आणि हो सांगू का, ती बेंगॉली आहे आणि मी मराठी आहे, पण मैत्री मात्र आमची खूप पक्की आहे. फर्स्ट इयरपासून आम्ही सोबत आहोत, तरी खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. ती जर हा ब्लॉग बघत असेल तर तिला नक्कीच आनंद होईल. तसं खूप वेळा आम्ही भेटण्याचं असं काय म्हणतात ट्राय करतो, पण तसं होत नाही कधी कधी. तर आज म्हणजे आत्ता मात्र झालं ते. तर थोडा वेळच भेटलो, पण खूप आनंद झाला. तर असं वाटत होते की पूर्ण 1 दिवस 2 दिवस वेळ घालवला असता तर बरं झालं असतं, पण तसं नव्हतं वेळ माझ्याकडे. असू देत, समोर भेटेल तर नक्कीच करू आम्ही. आणि जो अद्दूचा जो बर्थडे, पहिल्या बर्थडेचा ड्रेस होता, म्हणजे प्री बर्थडे शूट केला होता आम्ही, तुम्हाला फोटो वगैरे दाखवलं होतं मी. आणि हॉलमध्ये जो बॅनर लावून आहे ना, तो ड्रेस आहे ना ह्याच मैत्रिणींनी घेऊन दिला मला. खूप छान आहे तो ड्रेस. ए नाना, हे घेऊन घे तिच्या हातातून. खाली पाडलं तर पूर्ण फुटून जाते, घेऊन घे पटकन. तर असं सगळं होतं. जास्त वेळ काही घालवलं नाही. मला वाटते आम्ही 1.5-2 तास होतो तिच्याकडे. मग आम्हाला गावाला जायचं होतं, कारण की खूप लांबचा प्रवास होता. म्हणून मग तिथून थोडा वेळ बोलून जेवण वगैरे करून निघालोत. ती पण आहे ना तिथे रूम करूनच राहते. तिचं प्रॉपर गाव तो नाही आहे. ती पण तिथे रूम करूनच राहते. तिच्या म्हणजे जे तिचे मिस्टर आहेत त्यांनी तिथे जॉब करतात त्याच्यामुळे. तर असं सगळं होतं. तर ही माझी बेस्ट फ्रेंडपैकी एक आहे आणि खूप खास आहे माझ्यासाठी. आणि आम्ही हे ना दोघे एकमेकींना खूप सगळं शेअर करतो, अगदी मनातलं, अगदी पर्सनल सगळं शेअर करतो. तुम्ही बघितलंच असाल मला बेंगॉली वगैरे बोलताना. ती आहे ना बेंगॉली आहे. आणि माझे तुम्हाला याच्या आधी पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, जास्त फ्रेंड्स आहे ना माझे बेंगॉलीच आहेत, त्याच्यामुळे मला बेंगॉली येते. फर्स्ट इयर पासून आम्ही सोबत आहोत, पण त्याच्या आधीही आमची ओळखी होती, कारण की माझी जी मोठी आई आहे ना, गरम कर. माझी जी मम्मीची जी मोठी बहीण आहे ना, ती त्यांचं इंटरकास्टच लग्न झालेलं. म्हणजे माझे मोठे बाबा आहेत ते बेंगॉलीच आहेत. तर त्यांच्या साईडलाच राहते आणि त्यांच्याच नात्यातली आहे. हे जी माझी ही आता मैत्रीण दाखवली मी तुम्हाला, ती त्यांच्याच नात्यातली आहे. जी माझी मोठी आई आहे ना, माझे मोठे बाबा त्यांच्या नात्यातली आहे खास. तर आम्ही जवळच्या असं नात्यातही येतो आणि फ्रेंडही आहोत. पण आम्ही नातं जास्त न हे करता आम्ही फ्रेंड्स म्हणून जास्त, जे कोणी आम्हाला ओळखतात ते सगळे फ्रेंड्स म्हणून जास्त ओळखतात. तर असं सगळं आहे आमचं. तिला भेटून आनंद झाला खरंच. तिची मुलगी पण खूप सुंदर आहे. अद्दू एवढीच आहे, फक्त 5 दिवसाचा फरक आहे. तर असं सगळं होतं. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज त्याने चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.